हाय हॅलो नमस्कार. आज पफ स्लीव्ज सोप्या पद्धतीने कसं शिवायचं ते बघूयात. प्रथम ब्लाऊजचे काठ जेवढे असतील तेवढे काढून घ्यायचेत व ते अस्तरला उलटून घेऊन शिवून घ्यायचेत. वरून एक दाबटीप द्यायची. इथं आपले काठ शिवून झालेत. आता आपली जेवढी बाही असते त्याच्या डबल कापड घ्यायचे आपल्याला आणि इकडून 6.5 इंच सोडायचं आहे आणि मधल्या बाजूला एक तुटका मारून घ्यायचा आहे तिथं आणि इकडं 6.5 आणि इकडं 6.5 इंच सोडायचं आहे. तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही कापड थोडंसं जास्तही घेऊ शकता. आता एकसारख्या चुन्या घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपण एकसारख्या चुन्या घेतोय आणि साईडला 6.5 इंच कापड सोडलं आहे. आता दुसऱ्या बाजूला पण त्याच डायरेक्शनमध्ये चुन्या घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे ही कापड असेल आपलं खालचं ते कट करून घ्यायचं आहे. तुमची बाहीची जेवढी उंची आहे त्या उंचीचं कापड आपल्याला घेऊन त्याच्या चुन्या करून घेतल्यात. आता इथं चुन्या घेऊन झाल्यात आपल्या. आता अस्तरची बाही आपण कट केली आहे ती ह्या कापडावर ठेवून आपल्याला आहे त्या आकारात शिवून घ्यायची आहे, बाहीच्या आकारात. आणि नंतर एक्स्ट्राचं कापड सगळं कट करून टाकायचं आहे. पाहू शकता अस्तर जोडून घेते मी. आता एक्स्ट्राचं कापड मी कट करून टाकते आणि बाहीला बाही जोडून बघते. आता काठ आपल्याला ह्याला जोडून घ्यायचे. काठाचं पण जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि इकडच्या साईडचं पण सगळं कापड कट करून घ्यायचं आहे. आता बरोबर काठ ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. काठाला टीप मारायची माझी राहिली होती, त्यामुळं मी काठाला टीप मारून घेते आधी आणि मग नंतर काठ जोडते. आता मी काठ जोडून घेते. आता वरून ह्याला दाबटीप द्यायची आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीची लेस ही वरून लावू शकता.
जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपली पफ स्लीव्स तयार झाली आहे.